नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज काय स्पेशल? आज स्पेशल आहे पावभाजी। त्यासाठी लागणारं साहित्य बटाटे, बारीक चिरलेला कांदा, फ्लावर, आलं लसणाची पेस्ट, टोमॅटो प्युरी, मटार, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, हळद, बेडगी मिर्च पावडर, तेल, पावभाजी मसाला आणि बटर। चला मग करूया पावभाजी। आधी कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये आपण बटाटे घालूया। बटाटे घातल्यानंतर फ्लावर ऍड करूया त्याच्यात, ढोबळी मिरची, मटार आणि थोडं कमी प्रमाणात पाणी घालू। झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊ। कुकर थंड झाला की आपण सर्व भाज्या काढून घेऊ। मॅशरने भाज्या हे चांगले मॅश करून घेऊ। भाज्या चांगल्या बारीक मॅश झाल्या पाहिजे। त्यानंतर कढई घेऊ। कढईमध्ये तेल घालू। तेल थोडं जास्त प्रमाणात वापरू। बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घेऊ। कांदा चांगला तेलामध्ये परतला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून तेही चांगलं परतून घेऊया। कांदा आणि आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये परतली त्यामध्ये टोमॅटो प्युरी ऍड करू। तीही तेलामध्ये चांगले परतून घेऊ। झाकण ठेवून एक वाफ देऊया। चांगले तेल सुटेस्तोवर परतून घेऊ। त्यामध्ये सुके मसाले घालू। तेही तेलामध्ये चांगले परतून घेऊ। मसाले कसे तेलामध्ये चांगले परतले की भाजीलाही छान चव येते। 1-2 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ देऊया। त्यात पावभाजी मसाला घालू। पावभाजी मसाला ही तेलामध्ये चांगला परतून घेऊ। आता बारीक मॅश केलेल्या भाज्या त्यामध्ये घालू। भाज्या मॅश केलेली भाजी आणि मसाला एकत्र करून घेऊ। छान असं एकत्र झालं की त्यात गरजेनुसार पाणी घालूया। भाजी शिजवलेलं पाणी ते ऍड केलं आहे त्यामध्ये। जशी तुम्हाला भाजी हवी तसे तुम्ही पाणी ऍड करू शकता त्यामध्ये। 1-2 मिनिटं झाकण ठेवूया। एक उकळी आली की आपण त्यामध्ये बटर घालू।
बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. रेडी आहे आपली गरमागरम पावभाजी. चला तर मग सर्व करूया. काय मैत्रिणींनो, कशी वाटली ही पावभाजी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करूनही सांगा. आपली स्पेशल पावभाजी.